नमस्कार. I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. आपण SSC बोर्डाच्या 6वीच्या मराठीच्या पुस्तकातला धडा आज बघणार आहोत. वास्तविक आपण हा धडा बघितलेला आहे. आज आपण त्याच्यावरती जे काम आहे, ज्याला आपण प्रश्नोत्तर म्हणतो, तर हे आज आपण बघणार आहोत. तर तुम्हाला या संदर्भामध्ये यामध्ये काय वैशिष्ट्य आहे हे मी तुम्हाला सांगते. हा जो धडा आहे ना, हा पाण्याच्या कमतरतेबद्दल आहे. पाण्याची कमतरता म्हणजे कसं, निसर्गामध्ये जे पक्षी आणि प्राणी जे आहेत, तर त्यांना पाणी मिळावं यासाठी मुलांनी केलेला हा प्रयत्न आहे. तर यामध्ये काय होतं की मुलांना ज्या वेळेला असं वाटतं की पक्ष्यांना पाणी मिळालं पाहिजे, त्यांच्यासाठी आपण पाणी ठेवलं पाहिजे, या संदर्भामधला हा धडा आहे. त्याचं नाव आहे आपण हे करूया. आपण हे करूया. आणि हा धडा कसा आहे, संवादात्मक आहे. ही मुलं एकमेकांशी बोलतात, तिथे एक आजोबा येतात, त्यांच्याशी त्यांचं बोलणं होतं आणि ह्या संदर्भामध्ये बोलून ते जी ॲक्टिव्हिटी करतात ती मुलांना जी ॲक्टिव्हिटी करावीसारखे वाटते की आपण पक्ष्यांना पाणी दिलं पाहिजे. तर या संदर्भामधला हा धडा आपण हे करूया. आपण हे करूया. तर याच्यामध्ये तुम्ही हा धडा वाचला असेल. या धड्याची मी एक व्हिडिओ बनवला, तोही तुम्ही बघितला असेल. आणि हा धडा तुम्ही माझ्या चॅनलवरती बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा धडा कशाबद्दलचा आहे, कसा आहे, त्याच्यामध्ये संवाद लेखन कसं केलेलं आहे. संवाद लेखन म्हणजे एकमेकांशी बोलणं. आणि हे आपण अनेक विषयावरती बोलू शकतो. या धड्यामध्ये काय केलंय त्यांनी, पाण्याची कमतरता किंवा पाणी पक्ष्यांना कसं देता येईल, पाणी प्राण्यांना कसं देता येईल, लोकांच्यासाठी काय करता येईल पाण्याच्या संदर्भामध्ये. उन्हाळ्यामध्ये पाणी फार खूप लागतं, खूप तहान येते, खूप तहान लागते, उन्हाळा खूप असतो आणि पाणी खूप प्यावंसारखं वाटतं. या संदर्भामध्ये मुलं काय करतात हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता आपण त्याची प्रश्नोत्तर बघूया. पाराची वाडी या गावातील मुलांनी केलेल्या उपक्रमाबद्दल, म्हणजे त्यांनी जो प्रोजेक्ट केलेला आहे, जे व्हेंचर केलेलं आहे, त्याच्याबद्दल तुमचं मत सांगा. आता हे मत तुम्ही लिहिताना काय होतं की आपण याच्या संदर्भामध्ये विचार केलेला असतो की पाणी कशासाठी लागतं, निसर्गामध्ये जे प्राणी पक्षी आहेत, जे माणसं आहेत, त्यांना हे पाणी कसं लागतं, याबद्दल तुम्हाला या प्रश्नामध्ये लिहिता येईल. तुम्ही असं लिहू शकता की पाराची वाडी या गावातील मुलांनी केलेला पाण्यासंदर्भामधला उपक्रम अतिशय उत्कृष्ट आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता असते, त्यासाठी हा उपक्रम स्तुत्य आहे. त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. स्तुत्य तुम्हाला उत्तम शब्द आहे, तो जर तुम्हाला लिहायचा नसेल तर अतिशय चांगला असं लिहू शकता. किंवा मुलांचं कौतुक करण्यायोग्य असं आहे असं तुम्ही लिहू शकता. तर असं तुम्ही या प्रश्नाबद्दल लिहू शकता. आपण एखादी गोष्ट किंवा उपक्रम करतो, म्हणजे एखादा प्रोजेक्ट करतो, तेव्हा घरातील मोठ्या माणसांना सांगणे आवश्यक आहे का? तुमचे मत सांगा. काय होतं की एखादा उपक्रम करताना त्याच्यामध्ये काही डेंजरस गोष्टी असू शकतात. तर ह्या गोष्टी तुम्ही घरच्या मंडळींना जर सांगितल्या तर त्या संदर्भामध्ये तुम्ही काळजी काय घ्यायची याच्याबद्दलचं तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकतं. तर इथे काय आपण म्हणू की मोठ्या माणसांना हा उपक्रम किंवा हा प्रोजेक्ट सांगण्याची आवश्यकता आहे. का सांगायचं, का हे जर उत्तर असेल, का जर हे सांगायचं असेल, तर काही उपक्रम असे असतात की त्याच्यामध्ये काळजी घेण्याची आवश्यकता असते. आणि ही काळजी काय घ्यायची, कशी घ्यायची, हे याचे मार्गदर्शन आपल्याला आपल्या मोठ्या माणसांच्याकडून मिळते. म्हणून
हा उपक्रम आपण कोणता करणार आहोत या संदर्भामध्ये आपण आपल्या वडील मंडळींना सांगितलं पाहिजे. अशा प्रकारचे कोणकोणते सामाजिक उपक्रम करावे असं तुम्हाला वाटतं? आता याच्यामध्ये तुम्हाला अनेक उपक्रम लक्षात येतील. काय होतं? झाडं तोडली जातात. झाडं तोडली जाऊ नयेत. पर्यावरणाचा ऱ्हास होतो. पर्यावरणाला हानी पोचते. हे तुम्हाला ह्या उपक्रमाबद्दल सांगता येईल. कुठला उपक्रम? झाडे लावणे. अजून एक तुम्हाला उपक्रम सांगते. स्वच्छता. स्वच्छता हा एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे. तुम्ही ट्रिपला जाता, मग काय होतं? ट्रिपमध्ये काहीतरी गोळ्या चॉकलेट खाता आणि खाऊन काय करतो आपण? लक्षात येतं का तुमच्या? काय करतो आपण? तर त्याचं जे वरचं कव्हर असतं ते तिथेच टाकून देतो. आपणच आपल्या घरात जिथं जातो ते आपलं घर समजलं पाहिजे, त्या ठिकाणी आपण कचरा टाकता कामा नये. आणि तिथं तुम्हाला हेही सांगता येईल इतर कोणी टाकत असताना की इथे कचरा टाकू नका. तर ही स्वच्छता याच्याबद्दल तुम्हाला अनेक प्रकारचे उपक्रम करता येतील. शाळेमध्ये घ्या ना. शाळेमध्ये जेव्हा तुम्ही काही खाता, काही पिता, एखादा कार्टन असतं, तुम्ही फ्रुटी पिता, मग त्याच्यामधलं ते जे जे कवरचं कवर असतं, जे कार्टन असतं, ते तुम्ही कचऱ्याच्या टोपलीत टाकलं पाहिजे. हे उपक्रम तुम्ही करू शकता. झाडे वाढवणे हा सुद्धा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. काय होतं की आपण झाडं लावतो, पण आपण एकदा झाड लावल्यानंतर त्याच्याकडे बघतो का? रोज त्याला आपण पाणी घातलं पाहिजे. तुम्ही एखादं मोठं झाड एखाद्या मोठ्या जागेत जर लावलं तर तिथे त्या झाडाला पाणी घातलं जातं की नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. पुढे बघा. पाणी या विषयावरची घोषवाक्ये तयार करून त्याच्या पाट्या तयार करा. तुम्हाला माहित आहे घोषवाक्य काय असतं? पाणी जिरवा, झाडे जगवा, ह्याला घोषवाक्य म्हणतात. पाणी जिरवायचं. पाणी जमिनीमध्ये जसं जिरत जाईल ना, तशी जमिनीमधल्या पाण्याची पातळी, त्याची लेवल जी असते पाण्याची, ती वरती वरती येत जाते. आणि वरती जशी पाण्याची लेवल येईल तसं लावलेल्या झाडाला मुळातून पाणी मिळायला लागतं. तर असंच तुम्हाला घोषवाक्य तयार करता येईल. एक पाटी छान तुम्ही तुमच्या वहीमध्ये छान चौकोन आखा. त्या चौकोनावरती छान अक्षरामध्ये घोषवाक्य लिहा पाण्याबद्दलचं. किंवा तुम्हाला पाण्याबद्दलचं इथे प्रश्न जो विचारलाय तो पाण्याबद्दलचा विचारलाय. स्वच्छतेबद्दल सुद्धा तुम्हाला घोषवाक्य तयार करता येतं. स्वच्छता राखा, आरोग्य वाढवा. आरोग्य